नमस्कार मंडळी, मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचा पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत। अगदी कडक उन्हाळा पडलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये झटपट होणारी पोटाला थंडावा देणारी रेसिपी ती म्हणजे दही भात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ तुम्ही जे रोज वापरता तेच तांदूळ घ्यायचे आहेत। त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण। प्रत्येक तांदूळ शिजण्यासाठी पाणी कमी जास्त लागतं, त्यामुळे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालू शकता। पण दही भातासाठी थोडं जास्त पाणी भातामध्ये घालायचं म्हणजे भात मऊ शिजतो। आपल्याला भात अगदी सुटसुटीत मोकळा शिजवायचा नाही आहे। भात शिजून आपला तयार आहे। मी तो एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता काढून घेणार आहे। त्यानंतर चमच्याच्या मदतीने आपण हा भात थोडासा दाबून प्रेस करून अगदी एकजीव करून घ्यायचा आहे, म्हणजे दही घातल्यानंतर भात एकदम असा रसरशीत होईल। या पद्धतीने आपण बारीक करून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये मी 1 वाटी दूध घालते। दूध नॉर्मल टेम्परेचरचंच आहे। यानंतर 1 वाटी दही घालायचं आहे। थोडंसं मीठ घालणार आहे मी आणि आता हे एकत्र पुन्हा एकदा एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर यावर झाकण ठेवून हे साईडला ठेवून देणार आहोत आणि फोडणी द्यायची आहे। पण त्यापूर्वी तुम्ही यामध्ये जर अगदी घट्टपणा वाटत असेल तर थोडंसं दही किंवा दूध ॲड करू शकता। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे। तेलाऐवजी तुम्ही तुपाची फोडणी पण देऊ शकता। यामध्ये मी आता 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा मी इथे मोहरी घातलेली आहे। ही फोडणी व्यवस्थित लाल होईपर्यंत डाळ आपण तळून घेणार आहोत। यानंतर यामध्ये किसलेलं अद्रक घातलेलं आहे। थोडंसं हिंग घालायचं, हिंगामुळे छान टेस्ट येते। कढीपत्त्याची पानं आणि 2 लाल मिरच्या यामध्ये मी घातलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता चण्याची डाळ आणि उडदाची डाळ मस्त लाल झाली आहे। आता ही फोडणी आपण वरतून दही भातावर घालायची आहे। हे सगळं आता आपण मिक्स करून घेणार आहोत। वरतून कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपला कर्ड राईस। जर तुम्ही कधी हॉटेलमध्ये कर्ड राईस मागवला तर तो आपल्याला थंडगार सर्व केला जातो, पण दही भात हा नेहमी नॉर्मल टेम्परेचर असलेलाच खावा। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कर्ड राईस नक्की ट्राय करून बघा। कसा होतो ते कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।